झालं जोडलं. आपण या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन आणि विशेष करून रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे बिपिन बंदरकरजी या ठिकाणी आलेले, बाळू साळवी या ठिकाणी आलेले, महत्वाचे पदाधिकारी देखील आलेले आहेत. गजेंद्र शेठ पात्रे या ठिकाणी आलेले आहेत आणि हे गजेंद्र शेठ पात्रे आपल्या छोटू देसाई क्रिकेट अकादमीचे अध्यक्ष आहेत. त्यांना मी विनंती करतो की आपण पुष्पगुच्छ देऊन बिपिन बंदर शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन हे स्वागत बिपिन बंदरकर यांचं आणि रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचं आहे. बिग हँड टू बिपिन बंदरकर. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन आणि त्या माध्यमातून आपण रत्नागिरी जिल्ह्यातल्या क्रिकेटचा चांगल्या प्रकारे विकास होईल अशी अपेक्षा करू शकतो आणि लवकरच बाळू साळवी यांचं स्वागत या ठिकाणी होतं. गजेंद्र शेठ पात्रे यांना विनंती करतो की आपण बाळू शेठ पात्रे यांचं स्वागत करावं. लवकरच IPL पुढच्या सीझन मधला एक सामना तरी रत्नागिरीला आलाच पाहिजे. बाळू साळवी एक विनंती आहे, तुम्ही पण लावून धरायचंय, एक IPLचा सामना आम्हाला मिळायलाच पाहिजे. लांबून किती दिवस बघणार, प्रत्यक्ष बघणार. यानंतर सन्माननीय रमेशजी कसबेकर आमचे नेहमीचे पाठोग्राफी आहेत, छोटी देसाई क्रिकेट अकादमीचे गजेंद्र शेठ पात्रे यांचं स्वागत या ठिकाणी कसबेकर यांचं स्वागत करतात. हे खरं घरचे स्वागत आहे. आमचे हे नेहमी सहकार्य करणारे कसबेकर साहेब आहेत आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे या ठिकाणी रत्नागिरीतल्या क्रिकेटला खूप मोठी मदत होत असते. आज या ठिकाणी आपण सर्वजण जय भैरव चषक 2025च्या या सीझनसाठी आलेले आहात. सन्माननीय राजू सावंत लाल्या खातू अर्थात आमचे मृत्युंजय खातू यांना मी विनंती करतो की आपण सावंत यांचं स्वागत करावं. शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन आणि सर्व क्रिकेटपटूंना विनंती आहे, यार अरे टाळ्या वाजवा, एवढे तुमच्या कौतुकासाठी लांबून मंडळी आली आहेत आणि तुम्ही टाळ्या वाजवायला पाहिजेत. रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनची माणसं इथे आलेत, आपल्याला देणगी देणारी मोठी मोठी माणसं आलेत, त्यांचं स्वागत हे टाळ्यांच्या गजरात व्हायला पाहिजे. यानंतर आता मी सर्वांची नावं घेत नाही. केतन सावंत या ठिकाणी सोसाचे आपले बसलेले आहेत, तिथपासून सर्वांचं स्वागत सन्माननीय दीपक देसाई यांनी करावं आणि या कार्यक्रमाचा आपण या ठिकाणी मोठ्या जोरदार पद्धतीने दीपक कांबळे या ठिकाणी कॉमेंट्रेटर आहेत आलेले. बलराम कोतवडेकर आपले रत्नागिरीतले जाणते क्रिकेटपटू. अजित कदम साहेब आलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत होतं. ॲडव्होकेट अजित कदम ही सर्व क्रिकेट प्रेमी मंडळी आहेत आणि
इतक्या दुरून या संदेव रोडनी या ठिकाणी आलेले आहेत. सन्माननीय मुकुंदराव कदम हे देखील या ठिकाणी आलेले आहेत. हे ज्येष्ठ क्रिकेटपटू आहेत आणि अजूनही त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे आणि आमचे सर्वांचेच आवडते माहितीचे परिचित डोंगरे सुनील घोसाळकर साहेब हे संदीप डोंगरे यांचं स्वागत करतात. सन्माननीय यांचंही स्वागत या ठिकाणी करतात. सन्माननीय राजू सन्माननीय राजू सावंत नरेंद्र सावंत किरण साळवींचे बंधू हे प्रकाश जी साळवी या ठिकाणी आलेले आहेत आणि रसोईंचे माजी सेक्रेटरी आहेत. त्यांचंही योगदान या सामन्यांसाठी महत्त्वाचं. सन्माननीय सुरेश पटवर्धन म्हणजे आपल्या छोटू देसाई क्रिकेट अकॅडमीचं जे नेहमी प्रास्ताविक करतात आणि माहिती देतात त्यांच्या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान. अथर्व पात्रे म्हणजे यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. अथर्व पात्रे या सगळ्या घडामोडींच्या पाठीमागे असलेले दीपक देसाई यांचं स्वागत या ठिकाणी सर्वांचं. या स्पर्धेसाठी ज्यांनी पंच म्हणून काम पाहिलं आपल्याला माहिती आहे की आता आपण IPL बघतोय आणि प्रत्येक निर्णय हा थर्ड अंपायरकडे द्यावा लागतो, रिव्ह्यू घ्यावा लागतो. परंतु कशा प्रकारची इथे सुविधा उत्कृष्ट प्रतीचं या पंचांनी आणि या पंचांचा या ठिकाणी आपण सन्मान करतो. या ठिकाणी स्कोररचं कामही फार महत्वाचं आहे. मोठ्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये स्कोरर म्हणून काम करणाऱ्या बिपिन बंदरकरजी त्यांचा सन्मान करतात. या ठिकाणी आता आपला स्वागताचा कार्यक्रम या ठिकाणी आपण थांबवूया. लक्ष सूर्याकडे आहे आणि मी दीपक देसाईंना सांगेन की अगदी थोडक्यामध्ये आजच्या स्पर्धेची माहिती आपण इथे द्यावी. हे कोण आले बघ, हे कोण आले, बिपिन कोण आले. सुस्वागतम. जरा लक्ष द्या प्लेयर्स. जय भैरव क्रिकेट स्पर्धा T20 राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा 21 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत म्हणजे आजच्या दिवसापर्यंत आयोजित केलेली होती. मुंबई, पुणे, गोवा या जिल्ह्यातील खेळाडू या स्पर्धेसाठी सहभागी झाले होते. अत्यंत चुरशीच्या स्पर्धा झाल्या. मंगलमूर्ती प्रतिष्ठानची जी स्पर्धा होती त्याच्यानंतर मी बोललो होतो की मी आता जयभैरव क्रिकेट स्पर्धा घेणार आहे. त्याप्रमाणे मी हा माझा शब्द पूर्ण केला. यापुढेही स्पर्धा होतीलच. लक्षात आलं का. तुमचा सराव चालू राहायला पाहिजे आणि रत्नागिरी जिल्ह्याला चांगले क्रिकेटपटू मिळावेत हा एकमेव हेतू धरूनच हे सर्व करत असतो.
छोटू देसाई क्रिकेट अकॅडमी गेली 25 वर्ष या क्रिकेट क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. त्यांचं एकमेव उद्दिष्ट आहे की रत्नागिरीतून चांगले क्रिकेटपटू घडावेत आणि म्हणूनच अशा वारंवार स्पर्धा आयोजित केल्या जातील भविष्यामध्ये. आजच्या या स्पर्धेमध्ये आमच्या काही क्रिकेटपटू जे जुने आलेले आहेत यांना एक चांगल्या पद्धतीचा खेळ बघायला मिळाला. तुमची दोघाही संघांची जी फिल्डिंग आम्ही बघितली, जशी आम्ही टी व्हीवर बघतो त्या पद्धतीने तुम्ही चांगल्या पद्धतीने मलाही खुश केलेलं आहे, त्याबद्दल धन्यवाद. मी आता जास्त वेळ घेत नाही कारण काळोख होतो आहे. तर मी फक्त आमचे जे सेक्रेटरी आहेत त्यांना मी मागच्या आमच्या 25 वर्षाच्या कार्यक्रमामध्ये बोलायला दिलं नव्हतं, तर आता त्यांना मी बोलायला देते की त्यांच्या पुढे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन काय काय करणार आहे ते त्यांच्या तोंडून ऐकूया. बाळू बोलेल, तू बोल. सर्वप्रथम आमच्या बशीरभाई स्वागत घ्यावं. साहेब बशीरभाईंचं स्वागत करून घ्यावं. रोशन काझी आणि बशीरभाई मोठे यांचं स्वागत करू. या राहून द्यायचं मानाचं आहे. हॅलो, लाईव्ह चालू आहे. हॅलो, सर्व उपस्थित खेळाडू जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या आणि माध्यमातून रत्नागिरी स्टेडियम काम चालू या पर्यंत ते का पूर्ण होईल, ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल ना, पर्यंत आमचं काम पूर्ण. गेले 2 ते 2.5 वर्ष पूर्ण नसल्यामुळे रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनला स्वतःच्या अशी प्रॅक्टिस घेता आली नाही. मैदानाचा आधार आम्हाला रत्नागिरी क्रिकेट असोसिएशनला होता. सर्वप्रथम सांगावं की या मागे अनेक खेळाडू महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मॅच 16 वर्षा खालील आणि ओपन फॉर्मॅटमध्ये अतिशय चांगला परफॉर्मन्स होता. मैदानामध्ये जाऊन आपल्या प्रकारचं क्रिकेट खेळ पुढल्या वर्षी आपल्याला मैदान उपलब्ध होईल. लगत सावंतांचं हे ग्राउंड हे आपल्याला त्यामुळे सातत्याने मॅचेस घेता येतील. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आपण चांगल्या स्पर्धा ज्या असतात त्या इथं नक्की निश्चितपणाने इथं घेऊ. अधिक काय बोलण्याची वेळ आता काळोख पडला आहे, त्यामुळे तुमचा निश्चितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आम्ही निश्चित हे जिल्हा व इथले स्थानिक सर्व क्रिकेटियर हे एकत्रित प्रयत्न करू सांगताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. बिपिनजी बंदरकर यांनी एक चांगली खबर दिलेली आहे की पुढच्या वर्षी आपलं साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम जे आहे ते लवकरच सुरू होईल. मी साळवी साहेब साहेब यांना माझी विनंती आहे की आपण आपलं मनोगत थोडक्यात. आजच्या या जय भैरव T20 स्पर्धेच्या बक्षीस समाई या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या CDCAचे अध्यक्ष पात्रे सर, तसेच सर्व मान्यवर, या सर्वांचे मी ते स्वागत करतो. खरं तर छोटू देसाई क्रिकेट अकॅडमी गेले 20 वर्ष, 21 वर्ष, 25 वर्ष या क्रिकेटला त्यांचे जे आमचे जे सर्वसर्वी आहेत क्रिकेट आहेत CDCAचे सर्वसर्वी दीपक देसाई
यांनी स्वतःहून या क्रिकेटला वाहून त्यांच्या परिश्रमातून त्यांच्या माध्यमातून आपल्याला या रत्नागिरी शहरामध्ये क्रिकेट हे सतत मुलांना खेळायला देण्याची संधी त्यांनी प्लॅटफॉर्म नेहमीच त्यांनी उपलब्ध करून दिल्या प्रयत्नातून रत्नागिरी डिस्ट्रिक्टच्या साह्याने आपले चांगले चांगले प्लेयर अंडर 14, अंडर 16, 19 ओपन या सर्व याच्यामध्ये प्लेयर तयार करून त्यांना एक चांगली संधी पुढे जाण्याची मिळत आहे. हे एक चांगलं कार्य दीपक देसाई या ठिकाणी आपल्या सर्वांच्या सहकार्याने करत आहेत आणि त्यासाठी ती रत्नागिरी क्रिकेटचे सर्व पदाधिकारी मग आमचे बिपिन असतील, बाळू साळवे असतील, सर्व मान्यवर असतील यांच्या सहकार्याने बरेचसे काही क्रिकेट सामने या ठिकाणी छोटी दिवसाच्या माध्यमातून भरवले जात आहेत. तर खरं सांगायचं म्हटलं तर ग्राउंडच्यामुळं आपण एवढ्या लांब इथे येतो, परंतु येणंसुद्धा फार गरजेचं आहे. कारण मुलांना अदरवाईज संधी कशी मिळणार? चांगले चांगले जर प्लेयर खेळायचे असेल, त्यांना जर संधी द्यायचं असेल, क्रिकेट हे चालू ठेवायला पाहिजे. बरेच जर लांब असेल पण संधी हुकली का म्हणाने. तर एक चांगलं कार्य या ठिकाणी छोटी क्रिकेटमधून आपण करत आहोत. मी त्यांना माझ्या वतीने ते धन्यवाद देतो. आम्ही त्यांना सांगितलं की आमच्याकडे जेवढं काही करता येईल तेवढं आम्ही करू, पण आपलं कार्य असंच पुढे चालू ठेवू. या ठिकाणी त्याचबरोबर मंगलमूर्तीच्या अध्यक्षा उर्मिला घोसाळकरनी सुद्धा मंगलमूर्तीची प्रतिष्ठान स्पर्धा घेऊन या ठिकाणी प्रत्येक वेळेला क्रिकेटमध्ये सुद्धा त्यांनी प्राधान्य दिले. चांगले क्रिकेट टीम्स आणून चांगल्या स्पर्धा भरवण्याचा सुद्धा त्यांचा सहयोग या ठिकाणी रत्नागिरीसाठी लाभलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण क्रिकेट हे रत्नागिरीमध्ये चालू ठेवले. पुढच्या वर्षी आपलं ग्राउंड तयार होईल असं आत्ता आमच्या सचिवांनी सांगितलं की मग ते खरोखरच आपल्याला जास्तीत जास्त स्पर्धा वाढवता येतील, जास्तीत जास्त प्लेयरला संधी मिळेल आणि एक चांगलं चांगले क्रिकेटपटू रत्नागिरी शहरातून रत्नागिरी जिल्ह्यातून आपण चांगल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला पाठवतो. आपले उपाध्यक्ष भैया किरण सिंह आहेत आणि त्यांच्या सहकार्यानेसुद्धा आपल्याला मदत होतेच आहे. अशीच मदत आपण पुढे करत राहू एवढंच बोलतो. आणि छोटी दिवशी क्रिकेट अकादमीला मी पुन्हा एकदा माझ्या वतीने सुद्धा त्यांचे धन्यवाद देतो, त्यांचे अभिनंदन करतो. असेच आपण सहकार्य प्रयत्न करा आणि चालू ठेवा हीच विनंती करतो. मित्र, सामने होत असतात, क्रिकेट होत असतं आणि वयाच्या 5व्या-6व्या वर्षापासून क्रिकेट अकॅडमीमध्ये मुलं प्रवेश घेत असतात. आज इथे एक छोटा क्रिकेटपटू आहे ज्युनियर पार्थ गांधी, त्याने इथे यायचं आहे आणि बिपिन बंदरकरांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. गेले 2 दिवस हे घे 101 रुपये त्याला बक्षीस दे. ज्युनियर पार्थ गांधी, मारुती मंदिर, रत्नागिरी. आता आपल्याला लगेचच कार्यक्रम सुरू करायचा आहे. थोडं ह्या इथे ऐकण्यामध्ये जरा थोडे वेगवेगळे येत आहेत. या ठिकाणी बशीरभाई मुर्तुजा आलेले आहेत. त्यांना विनंती केली की आपण आपले पण ते नाही म्हणतायत. आज ईदचा दिवस असून सुद्धा ते आवर्जून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचे खरोखर मनापासून आभार. आपण आता या ठिकाणी सुरू करतोय. सर्वप्रथम आजच्या मॅन ऑफ सावंत आणि मुकुंद कदम या दोघांना मी विनंती करणार आहे की आजच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच अंकित मुखर्जी याला चषक या दोघांनी द्यायचा आहे. ज्येष्ठ आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचं हे पहिलं बक्षीस आजच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. यानंतर अर्थातच बाळू साळवी आणि गजेंद्र शेठ पात्रे या दोघांना मी विनंती करणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज पुन्हा एकदा
अंकित मुखर्जी 11 फायटर्स, ट्रॉफी आणि रोख रुपये 1000. कुठलं वाचलं असं उलट मालिकेवर राहिलं. साळवी पाथरे यानंतर अर्थात मी विनंती करणार आहे कसबेकर साहेब आणि माननीय बशीरभाई मुर्तुजा यांना स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज पार्थ गांधी, सदानंद प्रसाद ट्रॉफी आणि रोख रुपये 1001. आणि या सर्व बक्षिसांचे प्रायोजक आतापर्यंत आपण जी दिली ना, या सगळ्याचे प्रायोजक रमेश कसबेकरजी आहेत. रमेश कसबेकरजी लाख धन्यवाद. आणि चौथं बक्षीस स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक राहुल जोरे, साई 11 लाल्या खातू. आता इकडची बाजू साई जोरे जरी नसेल तरी साई 11चा कुठल्याही प्लेयरनी यावं आणि या ठिकाणी लाल्या खातू, त्याचप्रमाणे या ठिकाणी सावंत साहेब आहेत, या दोघांच्याकडून हे बक्षीस घेऊन जावं. यानंतर 5व्या क्रमांकाचं सन्माननीय संदीपजी डोंगरे आणि सावंत साहेब, तुम्हाला विनंती आहे आपण हे बक्षीस द्यायचं आहे. सर्वोत्कृष्ट खेळाडू परदेशी जो रुबेन परदेशी 2 शतक सदानंद प्रसादचा हा खेळाडू आहे आणि त्याला ही ट्रॉफी दिली जाते. सर्वोत्कृष्ट खेळाडू जो रुबेन परदेशी. आणि अर्थात वैयक्तिक गटामधलं हे टॉपचं बक्षीस स्पर्धेतील बालिकावीर सन्माननीय बिपिन बंदरकर, बाळू साळवी, त्याचप्रमाणे बशीरभाई मुर्तुजा, आपल्या सर्वांना हे टॉपचं प्राइज आहे. ट्रॉफी आणि रोख रुपये 1500. प्रायोजक रमेश कसबेकरजी आणि मिळतंय पार्थ गांधी. पार्थ गांधी, सदानंद प्रसाद. आणि आताचंही बक्षीस सुधाकरराव सावंत, त्याचप्रमाणे कदम साहेब, बंदरकर साहेब सर्वांनी मिळूनच द्यावं अशी मी तुम्हाला विनंती करीन. स्पर्धेतील उपविजेता संघ म्हणजे रनरअप सदानंद प्रसाद. ट्रॉफी आणि रोख रुपये 30,000. प्रायोजक दशरथ शेठ दाभोळकर यांनी प्रायोजित केलेले आहेत. रोख रुपये 30,000 आणि ट्रॉफी. अरे जल्लोष होते रण पहा. 30,000 रुपये घेतले. मित्रो, प्रत्येक कार्यक्रमामध्ये माझी स्पर्धा उच्च लेवलला नेली जाते आणि त्याचं प्रत्येक वेळा श्रीराम मंदिर असू दे, प्रतिष्ठान असू दे, ज्या ॲक्टिव्हिटीज असतात त्याचं सर्व सूत्रसंचालन करणारे श्री संजय वैशंपायन यांचा प्रत्येक वेळेला मी आभार मानायचं राहून जातं. तर तुमच्या समक्ष बिपिन बंदरकर तुम्हीच पुढे या आणि आजचं हे आभाराचं एक शेवटचं काम तुम्ही करायचं. या बिपिन बंदरकर, लाल्या खाऊ यामध्ये नेहमी राहून जातं. जो माझा लेवल घेऊन जातो. धन्यवाद संजय वैशंपायन. धन्यवाद. आभार मानायची तरीही मनापासून धन्यवाद.
दखल घेतली कामाची, खरोखर आभार. आणि अर्थात आणि हा मगाशी सगळेजण म्हणत लांब पडतं पण इतक्या नंतर मन खरंच भरून जातं. खरोखर सांगतो, इतकं सुंदर वातावरण आहे. बंदरकरजी, आणखीन 1-2 महिने लागले तरी घ्या, आम्हाला इथे यायला लागलं तरी चालेल. इथली हवा, पाणी आणि यांची व्यवस्था ही अप्रतिम असते. त्यामुळे तरीसुद्धा त्याच्यामध्ये काही वाईट वाटून घेऊ नका, कोणी बोललं तरी लागून घेऊ नका आणि असंच सहकार्य करत राहा. आणि यानंतर त्यांनी कॉमेंट्री केली, त्यांचा जरा आभार. ज्यांनी या सगळ्या कार्यक्रमाला मदत केली, लाऊडस्पीकर लाईव्ह प्रक्षेपण आपलं सगळं YouTube वरती केलेलं आहे, त्या सर्वांचे मनापासून आभार. आणि ग्राउंड्समनचे आभार. ग्राउंड्स हे नेहमी आपल्या स्पर्धेसाठी सुयोग्य ठेवलेलं आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय दर्जाचं ग्राउंड ज्या पाहिजे त्याप्रमाणे हे ग्राउंड ठेवलेलं आहे. दिवाकर याचा सत्कार. ग्राउंड्समन टीम एक कुठेही तुम्हाला त्रास झालेला नाही या ग्राउंडमध्ये. हे सर्व काम ग्राउंड्समनचं आहे आणि सावंत साहेबांचे या मेंटेनन्ससाठी मनापासून आभार. आणि आता जल्लोषाची जल्लोष 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 50,000 रुपये रोख आणि आकर्षक चषक. अंतिम विजेता गजेंद्र शेठ पात्र, समर्थ रोड लाईन्स, रत्नागिरी पुरस्कृत जय भैरव चषक. सर्वांनाच विनंती आहे की सर्वांनी द्या. 11 फायटर्स एडी 50,000 रुपये आणि ट्रॉफी. अशा प्रकारची ट्रॉफी दरवर्षी आपल्याकडे असायलाच पाहिजे. इलेव्हन फायटर्स एडी आणि प्रायोजक आहेत गजेंद्र शेठ पाथरे, समर्थ रोड लाईन्स, रत्नागिरी. आकर्षक चक्र आणि रोख पारितोषिक 50,000 रुपये अर्थात गेलेलं आहे. 11 फायटर एडी. रत्नागिरीतलं क्रिकेट हे असंच बहरत राहिलं पाहिजे. आपल्या सर्वांचं सहकार्य मिळालंच पाहिजे आणि खेळाडूंना आनंद मिळालाच पाहिजे. यासाठी पुन्हा या सर्वांचे मनापासून आभार.